दीपक पवार आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. दीपकजी, आपण हा मुद्दा लावून धरलेला आहे की ही हिंदीची पहिलीपासून शिकवण्याची गरज कुठेही नाहीये आणि आता हा मोर्चा भव्य स्वरूपामध्ये आकार घेताना दिसतोय. आपली प्रतिक्रिया? आज शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचा निमंत्रक म्हणून मी थोड्या वेळापूर्वी आमची भूमिका काल रात्री झालेल्या बैठकीच्या नंतर स्पष्ट केलेली आहे. कारण काल दिवसभरामध्ये म्हणजे आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटलो. त्यांच्या बरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आमचा जो काही कार्यक्रम आहे तो जाहीर केलेला आहे. आणि त्याचबरोबरीने 7 तारखेचा जो कार्यक्रम आहे त्याला आपल्याकडे माध्यमातले आमचे मित्र बरेच मोर्चा असं म्हणतायत. आम्ही 7 तारखेचा जो कार्यक्रम जाहीर केलाय धरणं आंदोलनाचा आहे. त्यामुळे मनसे पक्षाचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी जो काही मोर्चा आधी 6 तारखेला जाहीर केला होता आणि 5 तारखेला त्यांनी त्याची तारीख वेळ बदलली आहे. तो जो मोर्चा आहे तो एक मोर्चा आहे. आम्ही जो कार्यक्रम करतो आहोत तो दुसरा मोर्चा नाही, ते धरणं आंदोलन आहे. फक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस पक्ष, आम आदमी पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षांच्या मंडळींची औपचारिकरित्या काही ठिकाणी अनौपचारिकरित्या झालेल्या चर्चेप्रमाणे या दोनही कार्यक्रमांना या दोन पक्षांच्या नेत्यांनी यायची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आत्ताचा जो आमचा सगळा भर आहे तो 29 जूनच्या सभेत जिथे आम्ही या सर्व शासन निर्णयांची होळी करणार आहोत आणि जिथे हर्षवर्धन सपकाळ, अजित नवले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे या प्रतिकात्मक होळीच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमावर आता आमचा भर आहे. त्या कार्यक्रमामध्ये आमचं सगळ्या इतरही मनसेसारख्या पक्षांनाही खरंय. म्हणजे या संपूर्ण मोर्चाच्या अनुषंगाने किंवा या मुद्द्याच्या अनुषंगाने आपली भूमिका